सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। कठोपनिषद आणि मागच्या पाठामध्ये त्या ठिकाणी असणारा नचिकेताला त्या ठिकाणी गेल्यानंतर यमसदनी 3 दिवस तसा राहिल्यानंतर कालांतराने 3 दिवसानंतर यम त्या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे असणारा अतिथी वटू माझ्या घरी किती 3 दिवस पाशी राहिला, काही न खाता राहिला, या अनुषंगाने त्यांना अतिशय वाईट वाटतं आणि म्हणून अशा प्रकारे अतिथीची उपेक्षा होऊ नये. कारण काय होतं, अतिथीची उपेक्षा झाल्यानंतर काय आपलं सगळं जे पुण्य संचित आहे ते नष्ट करत जातं ते, आणि म्हणून अशा प्रकारे ती उपेक्षा होऊ नये. ती झालेली उपेक्षा भरून काढण्याकरिता नचिकेताचं असणारं अर्घ्य पाद्य आदी सर्व त्याला दिलं, त्याचा सत्कार केला. आणि मग त्या ठिकाणी यमराज नचिकेताला काय म्हणतात की 3 दिवस 3 रात्र तुम्ही या ठिकाणी काय झाला असाच राहिला, विना काही न खाता पिता असेच या ठिकाणी राहिला. मग काय झालं, घोर अपराध झाला माझ्याकडनं, आणि म्हणून त्याकरता म्हणून तुम्ही माझ्याकडनं काय करा, 3 वर मागून घ्या. अशा प्रकारे यम म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नचिकेता असणारे 3 वर, म्हणजे ते पहिला वर आणि दुसरा वर जो आहे अलौकिक आख्यायिका म्हणून, तिसरा जो वर आहे, तिसऱ्या वरापासून अध्यात्मविद्या जी आहे ती अध्यात्मविद्या त्या ठिकाणी आरंभ होते. पहिली कथा मात्र त्या ठिकाणी, म्हणजे अशा प्रकारे पहिल्या वरातून काय मागितलं मग त्या ठिकाणी नचिकेताने की वडील जे मागे ज्यावर रागवलेले आहेत, असंतुष्ट झालेले आहेत, तर त्यांचा जो असणारा तो राग शांत संकल्प सुमना यथास्या, मन शांत त्यांचं होऊ दे. सुमन हा म्हणजे जे मन आहे कधी कधी अत्यंत व्यग्र होतं. बरोबर जरी संबंध आपल्या अनेक लोकांशी जरी असले तरी कधी कधी काय होतं, काही कारणास्तव आपण म्हणतो त्याच्या मनामध्येच तसं आहे किंवा असं आलं, सध्या त्याचं मन माझ्याबद्दल कुलुषित झालेलं आहे. हे जे आहे कुलुषित होणं मन का, काहीतरी त्याला वाटतं, काहीतरी विचार होतो, काहीतरी एकाचं 2 होतं आणि त्याचं मन कुलुषित होतं. आणि म्हणून मग काय सुमन हा सांगितलं. अशा प्रकारे वडिलांचं पण काय झालं, त्या ठिकाणी एवढा माझा असणारा हा पुत्र बहुनामे मी प्रथमो बहुनामे मी मध्यमः, अनेक ह्याच्यामध्ये हा प्रथम होता, प्रत्येक वेळेस दुसरा होता, परंतु कार्यव्यग्रतेमुळे मध्येच येऊन प्रश्न केल्यामुळे किंचित क्रोध निर्माण झाला. आणि मग काय झालं, त्या क्रोधाच्या भरात वडील म्हणले मृत्यवेत्वां ददामीति, अशा प्रकारे मनामध्ये काय झालं, कलुषित निर्माण झालं. आणि म्हणून हे कलुषित जे आहे ते सुमना हा, म्हणजे आता काय हवं, हे महाराज तुम्ही जर वर देत आहात ना, तर पहिला वर मला तो द्या की माझे जे वडील आहेत ते वीतरागा हा सुमना हा, त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल कुठल्याच प्रकारचा राग असू नये. शांत संकल्प हा, त्यांचं मन कसं शांत आता व्हावं, सुमन व्हावं. आणि काय, मला त्यांनी यथायोग्य इथून आता मी जाईल कालांतराने, घेऊन तुम्ही मला उपदेश केल्यानंतर मला जायचंच आहे. मग गेल्यानंतर काय, माझं त्यांनी हा माझाच पुत्र यमसदनाहून परत यायचं आहे. मग ते स्वीकारतील का नाही, मग हे कोण आलंय, भूत पेत पिशाच आलंय का काय, अशा प्रकारची जी भावना आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होऊन देऊ. आणि काय व्हायला पाहिजे, मग त्यांनी माझा काय यथायोग्य, जसा माझा पहिला पुत्र होता नचिकेत त्याप्रमाणेच हा आहे, ही जी भावना आहे, या भावनेने त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे. अशा अनुषंगाने हा पहिला वर मागून दुसरा वर जो आता या ठिकाणी आरंभ त्यांनी केला, जे अग्निविद्या, ज्याला आपण म्हणतो अग्निहोत्र, अग्नीची उपासना सर्वश्रेष्ठ सांगितली. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याकडे, म्हणून आपण काय म्हणतो अग्निकार्य, होम, अलग लक्षात, देवता उद्देशेन हवित्याग, त्याची व्याख्या शास्त्राने केली. यज्ञादिकर्म म्हणजे काय, यज्ञादिकर्म देवता उद्देशेन हविः त्याग, त्यागाची असणारी प्रक्रिया म्हणजे यज्ञ. मग प्रत्येक त्यागाची प्रक्रिया तुमची कोणतीही असो,
ज्या ज्या ठिकाणी त्याग आहे त्यागात शांती अनंतरम शास्त्र म्हणतं, गीता म्हणते की शांती कधी प्राप्त होणार आहे? त्यागानेच. त्यागे नैके अमृतत्वमानुषुः. त्या ठिकाणी संन्यासी आल्यानंतर त्या ठिकाणी तो मंत्र आहे कोणता? न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्वमानुषुः. न कर्मणा न प्रजया धनेन. कर्म प्रजा धन आदी कोणत्याही गोष्टींनी त्याची प्राप्ती होत नाही. मग त्याची प्राप्ती कशाने होते? त्यागेन एकेन अमृतत्वमानुषुः सांगितलं श्रुतीने. एकमात्र त्यागानेच ते अमृतत्व जे आहे ते अमृतत्व जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर काय? त्यागच. त्यागाशिवाय नाही. त्यागात शांती अनंतरम. त्यागानेच शांती प्राप्त होईल. एवढी तुम्ही गृही कराल म्हणून त्या ठिकाणी ईशावास्य उपनिषद पहिला मंत्र आहे. काय म्हणतो? ईशावास्यमिदगं सर्वं यत्किंचित् जगत्याञ्जगत तेन त्यक्तेन भुञ्जीताः सांगितलं. काय सांगितलं? तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृध कस्य सिद्धनम सांगितलं. त्यागाने एखादी गोष्टाची जरी भोग असेल किंवा जे प्राप्त झालेली असेल त्याच्यामध्ये कोणती गोष्ट पाहिजे? त्याग पाहिजे त्याची. मा गृध कस्य सिद्धनम सांगितलं. सुरुवातच ईशावास्य उपनिषदांनी सांगितलं. काय संपूर्ण जे आहे कशाने आच्छादित आहे? परमेश्वर तत्वानेच. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः. आत बाहेर सर्वत्र एकमात्र तो नारायणच आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी काही नाही. म्हणून संन्यासी असेल महात्मा असतील तर त्यांना कोणता शब्द वापरायचा असतो? आपण जसं म्हणतो राम 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 कृष्ण हरी हरी ओम, तसं मग त्यांनी नमो नारायण. या सगळी सृष्टी जी आहे ही काय? ही नारायणाचा अंशभूत आहे. ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन हा सांगितलं. तू जो कोणी आहेस, तू कोण आहेस? तू माझाच अंश आहेस, दुसरा कोणी नाहीयेस. इकडून आलाय तिकडून आला नाही, माझाच अंश आहेस तू. म्हणून त्या अनुषंगाने इथे काय मग तो भगवंताचा त्याने काय केले? संपूर्ण म्हणून जी सृष्टी आहे म्हणून त्या ईशा आवास्यमिदगं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत. हे संपूर्ण जे जगत आहे हे सगळं परमेश्वरानेच काय केलेलं? आच्छादित करून टाकलेलं आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त इथं काही नाही. म्हणून प्रल्हादाला त्या ठिकाणी काय दिसायला लागलं? प्रल्हादाला त्या ठिकाणी सर्वत्र नारायणाचंच दर्शन झालं. इथे नारायण तिथे नारायण, सर्वत्र नारायणच आहे. ते दर्शन कोणाला होतं? ज्याच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये संपूर्ण सात्विक गुणसंपत्ती प्राप्त होती, दैवी गुणसंपत्ती ज्याला प्राप्त होते त्या सर्व साधू संतांना काय? सर्वत्र गीतेचा जो सिद्धांत आहे वासुदेव सर्वम अथवा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिजैव स्वपागे च पंडिता समदर्शन सांगितलं गीतेने की सर्वत्र समदर्शन. सर्वत्र समदर्शन म्हणजे हेच समदर्शन. कोणतं? वासुदेव सर्वम. सर्वत्र एकमात्र वासुदेव. त्या वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. तेच तत्वाचं तेच दर्शन त्या ठिकाणी प्रल्हादाला अगदी 8 वर्षाचा असतानाच घडलं. काय म्हणतो प्रल्हाद? सर्वत्र एकच नारायण, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी नाही प्रल्हाद म्हणतो. म्हणून मग वडिलांनी परीक्षा घेतल्यानंतर त्या सर्व परीक्षेत पास होत जाताना सर्वत्र नारायण आहे. तर या खांबामध्ये सुद्धा नारायण, या खांबामध्ये सुद्धा नारायणच आहे. तेच ईशावास्य मिदगं सर्वं अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण असतं. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त काही नाही. हा मूलभूत सिद्धांत. गीता असेल, आता उपनिषद असतील, याच्या माध्यमातून सुद्धा आता काय सांगणार आहे? या सगळ्याच्या माध्यमातून एवढा एकच सिद्धांत दृढ करण्याचं काम शास्त्रीय भाषेमध्ये त्याला स्थाणुनिखन न्यायेन आपण म्हणतो. स्थाणुनिखन. आता मग आले गणपतीचे दिवस, मग काय आता सगळीकडे आता ते वासापूजन असेल, हे असेल ते असेल. मग काय तो असणारा जो खांब आहे तो काय करतो? आपण ते खड्डा खणल्यानंतर त्यामध्ये टाकतो आणि मग काय करतो? पहार घेतो, तिला उलटी करतो
आणि थोडे माती मुरूम थोडे दगडी टाकत त्याला दाबत दाबत वरनं पुन्हा ठोकायचं, पुन्हा हलवतो, थोडा हल्ला की परत कुठून हलतो तिथे एखादा दगड टाकायचा, परत वरनं त्याला ठोकायचं, पुन्हा हलवायचं, असा करत कुठपर्यंत जोपर्यंत दृढ होत नाही की आता कळलं की बास आता हा काही हलणार नाही, म्हणतो ठीक आहे, मग सोडून देतात तो. त्याला म्हणतात शास्त्रामध्ये न्यायाच्या भाषेमध्ये स्थाणुनिखन न्यायेन, की अशा प्रकारे काय झालं पाहिजे. हे सगळं जे काय आहे बाकीच्या आता या सगळ्या कथा मात्र आपण ज्या ऐकत आहोत, नचिकेताला यमसदनी गेला, अमुक झालं तमुक झालं, या सगळं जे काय आहे हे सगळं स्थाणुनिखन न्यायेन आहे. ह्याच्यातनं काय करायचं, सिद्धांत दृढ झाला पाहिजे. मग सिद्धांत कोणता आहे, वासुदेव सर्वम, एवढाच सिद्धांत गीतेने सांगितलं. सर्व जे काय आहे ते वासुदेव स्वरूपच आहे. तेच ईशावास्य उपनिषदांनी सांगितलं, ईशावास्यमिदगम सर्वम. तेच पुरुष सूक्तामध्ये आपण म्हणतो, सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद. तेच नारायण उपनिषदामध्ये म्हणतो आपण, सर्वम नारायणगदम. ते सर्व जे आहे नारायणच, नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अंतश्च नारायण बहिश्च नारायण ऊर्ध्वश्च नारायण अधश्च नारायण नारायण एवेदगम सर्वम. हे सगळं जे काय हे नारायण स्वरूप आहे. मग नारायण म्हणजे काय, आपण सगळे अरायण आणि तो नारायण. फरक आहे आपल्यात आणि त्याच्यामध्ये. आपण कोण आहे, आपण सगळे अरायण. अरायण म्हणजे आरा कशाला म्हणतात, तर बैलगाडीची जी चाक आहे त्याच्यामध्ये जी असते त्याला आरी म्हणतो आपण, ज्याच्यामुळे काय ते संपूर्ण चाक फिरण्याचं काम करतो. नारायण शब्दाची व्याख्या, नारायण म्हणजे काय, तर ज्या अरायण म्हणजे आरा म्हणजे बैलगाडीची असणारा, चाक म्हणजे ती आरा. ती आरा काय करते, त्या चाकाला फिरवण्याचं जे काम आहे, हे चाकाला फिरवण्याचं काम ती आरा करते. आरा किंवा रथनाभाऊ सांगितलं शास्त्राने. रथाच्या नाभीमध्ये ज्याप्रमाणे आरा स्थित केल्यानंतर ते रथाचं असणारं चक्र ज्याप्रमाणे धावायला सुरुवात होतं, तसे आपण सगळे अरायण आहोत. म्हणजे काय, आपण सगळे धावतो. कशामध्ये, हे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. येणं जाणं येणं जाणं येणं जाणं येणं जाणं, हा सगळा जो आहे 84 लक्ष योनीचा फेरा, त्यामध्ये आपण फिरणारे, आपण सर्व अरायण. आणि तो नारायण, तो याच्यामध्ये येत नाही, म्हणून तो न अरायण आहे. जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्याच्यापासून तो काय आहे, अलिप्त आहे. नारायण परो अव्यक्ता सांगितलं. गीतेचा पहिल्यांदाच भाष्य आहे, भाष्यारंभीच ते सांगून टाकलं, नारायण हा परह अव्यक्तात. हे अव्यक्त स्वरूपाचं जी सगळी जी माया आहे त्या मायेपासून तो परा आहे. म्हणून कसं, ज्याला मायेचा स्पर्श नाही तो नारायण, आणि ज्याला मायेचा स्पर्श आहे ते सगळे अरायण. म्हणून संपूर्ण सगळे जे संसारी जीव आहेत हे आपण सगळे अरायण, आणि तो नारायण आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, ते नारायणाचं स्वरूप प्राप्त करण्याकरता उन्नी उपनिषद हा सगळा जो काय चाललेला आहे शास्त्र चर्चा गेली 3-4 वर्ष सातत्याने, याच्यामधनं काय साधायचं आहे, तर ते नारायणाचं असणारं जे तत्व आहे तेच तत्व मी, बाकी काही नाही. हे जाणण्याकरता म्हणून आता हे सगळं जे काय आहे, आख्यायिका येईल, मंत्र येईल, हे येईल, ते सगळ्याच्या माध्यमातून तेवढं एकच सांगायचं आहे. उपनिषद असेल, गीता असेल, ब्रह्मसूत्र असेल, या सगळ्याचा तात्पर्य निर्णय काय, या सगळ्याचा तात्पर्य एकच, अहम ब्रह्मास्मी ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मविद आहे ना, तो काय होतो, तो इकडे तिकडे कुठं जात नाही, तो ब्रह्मविदच होतो. म्हणजे काय, ब्रह्मच होतो तो, हा याचं तात्पर्य नाही. एवढंच या सगळ्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याला काय आपण त्या गीतेमध्ये याला म्हणतो क्षेत्रज्ञ अथवा अशारीरिक मीमांसा. शेवट येणारी जी मीमांसा आहे, उत्तर मीमांसेला, ब्रह्मसूत्राला, ब्रह्मसूत्र त्याला आपण उत्तर मीमांसा म्हणतो, अथवा शारीरिक मीमांसा असं सुद्धा आपण म्हणतो.
शारीरिक मीमांसा काय? मीमांसा म्हणजे सगळं पाहणे. मग काय शारीरिक शरीर जे आहे, या शरीराची सगळी मीमांसा काय आहे याच्यामध्ये? करत 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 ही पंचतत्व अमुक तमुक हे ते करत 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 सर्व पाहत 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 गेल्यानंतर काय राहतं? त्याची मीमांसा ज्याने केली काय राहतो मग? क्षेत्रज्ञ. शरीर म्हणजे क्षेत्र, आणि त्या क्षेत्राला जो जाणणारा ह्याच्यापासून भिन्न आहे. बरोबर. शरीर जरी असलं तरी या शरीराच्या सगळ्या ज्या अवस्था आहे, आता आपल्याला आठवतं मी लहानपणी असं केलं होतं, मी 4थीला ह्या शाळेत होतो, 5वीला ह्या हायस्कूलला गेलो, कॉलेजला तिकडे गेलो. मग आता बालपणीचं असणारं जे शरीर आहे, मॉन्टेसरीमध्ये बालवाडीमध्ये असणारं 6 वर्षाचं, कॉलेजमध्ये गेल्यावर तो 18-20 वर्षाचा होतो. शरीरं बदलली, परंतु मग त्याला कसं आठवलं? आठवणारातच भिन्न आहे. त्याला क्षेत्रज्ञ सांगितलं. तो जो क्षेत्रज्ञ त्या ठिकाणी बसलेला आहे, तो हे सगळं आठवतं त्याला, सगळा क्रम त्याला आठवतो शेवटपर्यंत. आणि म्हणून तो जो क्षेत्रज्ञ आहे, त्या क्षेत्रज्ञाचा त्याची मीमांसा, तो क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की कोण याची मीमांसा ज्याच्यामध्ये केली ते शारीरिक मीमांसा ब्रह्मसूत्र. ते नक्की क्षेत्रज्ञ म्हणजे काय? क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत सांगितलं. सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे ना, तो क्षेत्रज्ञ कोण? हा तो नाहीये. सर्व क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ मीच आहे. मीच आहे म्हणजे नक्की कोण? मीच आहे म्हणजे तोच आहे. कोण? ममै वांशो जीवलोके. आपण जे आहोत ना, हे भगवंताचेच आपण सर्वजण अंश आहोत. फक्त काय झालं, आपण त्याचे अंश असताना सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे मायेने आच्छादित झाल्यानंतर तेच असणारं अज्ञान कारण शरीर. त्यामुळे सगळ्या संसार चक्रामध्ये फसतो. आणि काय? जन्म आणि मरणाचं असणारं हे राड गाडगं सारखं जे चाललं आहे, येणं जाणं येणं जाणं. मग काय केलं पाहिजे? मुळावर घाव घातला पाहिजे. बाकी काही करून काही उपयोग नाही. मूळ काय आहे आपण म्हणतो, तर मूळ काय? सूत्रधार कोण? बरोबर का नाही? या सगळ्यामध्ये आपण एखादी केस असली, काही झालं, चोरी मारी काय झालं, तर आपण म्हणतो हा असू दे, याला बाजूला ठेव. हे जरी इथे सगळे असले, यांचा सूत्रधार कोण आहे ते बघा म्हणतो. त्याच्या एकदा घाव घातला की सगळं आपल्याप शांत होईल. तसं या सगळ्याचं सूत्रधार कोण? ती माया. अघटित घटना पटीयसी माया सांगितली. जे नाही ते दाखवती, म्हणजे आहे ती लपवती, ती माया. म्हणून तिच्या घाव घातला पाहिजे. म्हणजे काय? ती एकदा त्या मायेला अज्ञान मूलमाया तिचा नाश झाल्यानंतर काय? मग काही नाही, मग हेच आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आचार्य म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम नचा संगतम नैव मुक्तीर्ण नाही आहे. मग मोक्ष पण नाही आहे आणि बंधसुद्धा नाही, काहीच नाही आहे. मग अखंड असणारं अद्वैत स्वरूपाचं एक मात्र फक्त असणारा तो परमानंद स्वरूप, तेवढं एकच तत्व आहे. त्या तत्वाच्या व्यतिरिक्त अन्य मग काही नाही. हे कधी याचा अनुभव होतो? याची अनुभूती ज्यावेळेस ती मूलमाया तिचा ज्यावेळेस प्रहार करू, कशा? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. जो ज्ञानस्वरूप खड्ग जे आहे, त्या ज्ञानस्वरूप खडग्याने ह्या असणाऱ्या मूलमायेचं भेदन होतं. त्यावेळेस स्वस्वरूपाची असणारी प्राप्ती. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. ते जे सुसंवेद्य स्वरूप तत्व आहे ते आम्हाला प्राप्त होतं. हेच सगळ्याचा असणारा सारासार विचार या ठिकाणी सांगून, आणि तोच विचार या ठिकाणी आता म्हणजे आख्यायिका केवळ आहे. पण पहिले 2 वर जे आहे की स्वर्गलोकाचे असणारे अग्निकार्य जे आहे, अग्निविद्या आता दुसऱ्या मंत्रातून दाखवतोय. त्या अग्निविद्येने स्वर्गलोकाची प्राप्ती होणार. म्हणून काल जे आहे, कालच्या पाठामध्ये मग काय झालं? स्वर्गलोकाचं असणाऱ्या त्या ठिकाणी महिमा सांगितलं. काय? स्वर्गे लोके न भयं किंच नास्ति न तत्त्वं न जरया बिभेति
उभे तीर्थ अशनाया पिपासे शोकात गोमोदते स्वर्गलोके. स्वर्गलोकामध्ये काय न भयं किंचन असती, काही कुठल्या प्रकारची भीती नाही, काही नाही. न तत्र त्वं नजरया बिभेती. तिथं काही नाही, तहान नाही, भूक नाही, काही नाही, वृद्धावस्था नाही, सगळे चिरतरुण असतात त्या ठिकाणी. कोणी वृद्धावस्थेला प्राप्त होत नाही. आणि मग काय अशा प्रकारे त्या स्वर्गलोकामध्ये केवळ काय आनंदच आहे. आणि तो आनंद प्राप्त करण्याकरता म्हणून मग काय जी अग्निविद्या आहे त्या अग्निविद्या संबंधी अग्निहोत्रादी जी विद्या आहे त्या संबंधी या ठिकाणी त्यांनी चर्चा आरंभ केली. आणि म्हणून ते जे अग्निविद्या आहे तो दुसरा असणारा वर आता या ठिकाणी नचिकेत यमाकडे ती जी अग्निविद्या आहे की त्या अग्निविद्येची साधना करून ते स्वर्गादी लोकाची प्राप्ती अथवा तत्वरचे असणारे जे लोक आहे 7 लोक आपण म्हणतो किती एकंदरीत 14 लोक आहे. चतुर्दश भुवन धारिणे नमः. खाली आपण म्हणतो 7 आणि वर 7 असे किती 14 लोक आहेत. मग अशा प्रकारचे जे वरचे लोक आहेत ब्रह्मलोकापर्यंत मग ब्रह्म त्याचा असणारा पुण्याच्या प्रभावात किती त्याने सुकृत केलंय त्या सुकृताच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन ब्रह्मलोकापर्यंत फारच सुकृत असेल, अध्यापनादी सगळं झालेलं असेल तर त्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन ब्रह्मा सकाशात मुक्ती ही ज्यावेळेस कल्पांते सांगितले. हे संपूर्ण आहे कृत, त्रेता, द्वापार आणि कलयुग. या सगळ्याला म्हणतो आपण एक कल्प. बरोबर. हा एक कल्प सांगितला संपला की नवीन पुन्हा कल्प सगळीकडे प्रलय करून टाकतो भगवान, काही ठेवत नाही. मग काय सईक्षता सगळं एकच होऊन बसतात. मग काही कुणाचं काही ठेवत नाही. स एकः अस्मान् लोकात् प्रेत्य सईक्षत बहुश्याम्ये प्रजायेति सतपोतप्यत. एकटाच होता स एकः सईक्षत. इक्षत म्हणजे त्यांनी मग विचार केला. काय विचार केला? बहुश्याम्ये प्रजायेति सतपोतप्यत. अरे मी एकटाच आता मला काही करमत नाही. आता करतो मी बहुश्याम्य प्रजायेति. मी आता काय अनेक विध नाना भावाने पुन्हा एकदा प्रकट होतो असा संकल्प मनामध्ये केल्यानंतर मग काय करतो? मग भगवंत सृष्टीला सुरुवात करतो. तस्मात् आत्मनः आकाशः संभूतः आकाशाद् वायो अग्ने आपाद्य पृथिवी पृथिव्यौषधी औषधीभ्यन्नम् अन्नात् पुरुषः. अशा प्रकारे एकामागे एक औषधी अन्न. पहिली अन्नाची सृष्टी आणि अन्नाची सृष्टी झाल्यानंतर पुरुषाची सृष्टी जीवमात्राची शरीराची सृष्टी. म्हणजेच काय पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे याची व्यवस्था भगवंतांनी केली. योगक्षेमं वहाम्यहम हे जे वाक्य आहे भगवंताचं ते सार्थक केलं भगवंतांनी की सगळ्यांचा योगक्षेम जे तुम्हाला अपेक्षित आहे ते सगळ्या गोष्टी मी देणार. म्हणून पहिली अन्नाची निर्मिती औषधीभ्यन्नम. पहिल्या औषधी पृथ्वीनंतर औषधी झाल्यानंतर अन्नात पुरुषः. आपला सुद्धा जो जन्म आहे कशापासून आहे? अन्नापासूनच आहे. जे आपण भोजन करतो त्या भोजनाचं असणारं अनेक प्रकारच्या ज्या नाना विध तिथे रक्त होईल, हे होईल, ते होईल, अनेक प्रकारच्या गोष्टी होतील, त्यामधनं वीर्य तयार होईल, त्याद्वारे मग असणारी पुरुषाची निर्मिती. म्हणून अन्नात पुरुषः. अन्नापासूनच आपल्या सर्वांची निर्मिती. आणि मग आपल्याला जे पाहिजे त्याची निर्मिती पहिली केली. नुसतं बाबा सृष्टी केली आणि यांना आता काय खायला घालायचं असं नाही प्रश्न. म्हणून तो सगळं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंताची वचनं आहेत. काय आपण भगवंताला म्हणतो? कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. त्याच्या मनामध्ये आलं की हे करायचं की करणारच. हे झालं नाहीच पाहिजे कितीही प्रयत्न करा होणारच नाही. अन्यथा कर्तुम हे उलटच करून ठेवायचं की उलटच करून ठेवणार. हे सगळं जे काय सगळं त्याचे असणारी लोकवत्तु लीला कैवल्यम. ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र येतं काही सगळी भगवंताची लीला आहे. त्याला वाटलं म्हणून त्याने हे सगळं
तयार केला. आता नाही वाटलं. यथोर्णनाभिसृजते गृह्णतेच, शास्त्र म्हणतो ज्याप्रमाणे तुंतुनाभिही म्हणजे कोळी जो आहे काय करतो, यथोर्णनाभिसृजते गृह्णतेच सांगितलं. आपल्या शरीरामधनं तो एक प्रकारचा सर्व बाहेर काढून काय करतो, ते संपूर्ण कोळ्याच्या जाळ्याची विणकाम करून घेतो छानपैकी आणि तिथं बसतो. सृजते, आता त्याला वाटतं आता हे काही नको म्हणून काय करतो, पुन्हा तोच सगळं गोळा करून ठेवतो. तसंच आहे भगवंताला वाटलं काय, बहुश्याम मे प्रजायेती, आता मी बहुत व्हावं. त्याने संपूर्ण सृष्टीनं अखिलांड कोटी ब्रह्मांडाची निर्मिती केली. त्यातल्या एका ब्रह्मांडामध्ये आपण आहे. बरोबर ना? अशी किती आहेत? अखिलांड कोटी ब्रह्मांड धारिणे नमः आपण म्हणतो पूजेमध्ये. किती? अखिलांड कोटी किती आहे? असे अंतरिक्ष याच्या बाहेर किती असतील? आपण एकामध्ये आहोत. बरोबर ना? ज्याच्यामध्ये हे सगळे सूर्य चंद्र हे जे आहे, हे अंतरिक्ष जे आहे, हे पृथ्वी असणारे बाकीचे असणारे सप्त अष्टग्रह हे जे आहे, हे असं सगळे आपण हे एकामध्ये आहोत. असे किती आहे? असे अखिलांड कोटी ब्रह्मांड या संपूर्ण चराचर ब्रह्मांडामध्ये आहे. त्या सगळ्याचं नियमन तू करणार आहे. नाही विचार करायचं त्याची काय असेल शक्ती. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थितः यदि भासदृशी स्यात् भासस्तस्य महात्मनः सांगितलं. विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर अर्जुनाला कळलं भगवंत कोण आहे. तोपर्यंत काय म्हणतोय, सखेति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेती. ज्यावेळेस विश्वरूप दर्शन भगवंतांनी दाखवलं त्याच वेळेस अर्जुना कळलं आता हे कोण आहे. कोण आहे? दिवि सूर्य सहस्रस्य सांगितलं. भवेद्युगपदुत्थितो यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. हजारो लाखो सूर्यांचा असणारा प्रकाश ज्याप्रमाणे एकाच वेळी त्या ठिकाणी पडतो, त्याप्रमाणे भगवंताचं असणारा अस्तित्व त्या ठिकाणी अर्जुनाने पाहिलं. आणि म्हणून मग म्हणतो काय, सखेति मत्वा प्रसवं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वाक्यं. अरे रे रे, हे तुझं असणारा वैभव आत्तापर्यंत मी जाणलंच नाही. आणि कोण म्हणत बसलो तुला, हे कृष्णा हे यादव हे सखा, बस इथे, कर असं कर तसं. अजानता महिमानं तवेदम, तुझा जो महिमा आहे तो महिमाच मी जाणला नाही. आणि मी काय, मया प्रमाण प्रणयेन वाप्यं, म्हणून का माझ्या हातनं अत्यंत प्रमाद झाला, चूक महान चूक झाली. ते भगवंता मला काय कर, तू क्षमा कर. मग हे असणारे, हे भगवंताची असणारी संपूर्ण ही लीला आहे. म्हणून या ठिकाणी मग काय झालं, त्या ठिकाणी असणारं म्हणून त्या ठिकाणी आता काय सांगितलं, या ठिकाणी सुद्धा काय झालं, मग पहिला वर दिल्यानंतर दुसरा जो वर आहे आता अग्निविद्या, ती अग्निविद्या कशा प्रकारे आहे ते या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काय सांगितलं, 13व्या मंत्राच्या माध्यमातून स्वतः म्हणून त्याकरता म्हणून 12व्या मंत्रामधून काय सांगितलं, स्वर्गलोकाचे वर्णन, कारण मध्येच आलं. तुम्हाला काल प्रश्न पडला असेल की बाबा हे सगळा विषय चाललेला आहे वेगळाच आणि त्याच्यामध्ये एकदम स्वर्गलोकाचा विषय का आला. इथे कुठेही पूर्वापार स्वर्गलोकाचा संबंधच दिसत नाही. मग स्वर्गलोक का, तर त्या लोकाची प्राप्ती करता म्हणून जिथे काय कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्वर्गलोकामध्ये काय सांगितलं त्यांनी शेवटी, शोकातिगो मोदते स्वर्गलोके, शोक आदी काही त्या ठिकाणी नसतो, फक्त आनंदच आहे त्या ठिकाणी. असा जो स्वर्गलोक आहे त्या स्वर्गलोकादीच्या अनुषंगाने आणि पुढच्या आदी लोक ते जे सर्व लोक आहेत त्यांच्या प्राप्तीकरता म्हणून जी अग्निविद्या अपेक्षित आहे त्या अग्नीची असणारी साधना, अग्निहोत्र जे व्रत आहे एवढं सहज नाही, अत्यंत कठीण व्रत आहे ते अग्निहोत्र. आणि म्हणून त्या अग्निहोत्र व्रताची असणारी साधना त्याच्या पुण्याच्या प्रभावाने या सर्व लोकांमधून तो ब्रह्मलोकापर्यंत जातो.
हे सांगण्याकरता म्हणून तिथं थोडा स्वर्गलोकाचा विचार त्यांनी घेतला. आणि त्यानंतर म्हणतात 13व्या मंत्रामधून स्वत्वमग्निगुम स्वर्गमध्येश मृत्यो प्रब्रहीत्वगम शब्ददानायमय्यम स्वर्गलोक अमृतम भजन्ते एतद्वितीयेन प्रणयपरेण. की अशा प्रकारे हे काय त्या ठिकाणी नचिकेत आता यमराजांना म्हणतो, हे यमराज काय आपण स्वर्ग साधनभूत अग्निविद्या जाणता, तुम्ही हे सगळं जाणताय. यमराजाला आता म्हणतोय मग ही स्वर्ग साधनभूत स्वर्गादी लोकांची साधनभूत कोणती विद्या? अग्निविद्या जी आहे ती अग्निविद्या आपण जाणता. आता मला त्याचे वर्णन करून सांगा. म्हणून ती जी अग्निविद्या आहे अग्निहोत्रादी विद्या आहे तिचं काय करा, तिचं वर्णन करून मला सांगा. कारण स्वर्गास प्राप्त झालेल्या साधक अमृत प्राप्त करीतात. दुसरा हा वर मागतो. आणि अशा प्रकारचे स्वर्गलोकादी प्राप्त केलेले आहे ते काय अमृताला प्राप्त करतात. यद्यपि क्षीणे पुण्यमर्त्य तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की क्षीणे पुण्यमर्त्य लोक विशांती सांगितलं पुण्य संपल्यानंतर, परंतु त्या असणारा पुण्याचा संचय किती बँक बॅलन्स आहे त्याच्यावर तुमच्या टूर असतात. बरोबर, जेवढं कमी असेल तर तेवढ्यातच आपण करून येतो. जास्त असेल तर आपण म्हणतो आता काय समजा आपला मर्यादित बँक बॅलन्स असेल तर भारतामध्येच फिरेल. त्यानंतर अजून आहे बँक बॅलन्स, मग काय म्हणू चला आता नेपाळला जाऊ, अजून आहे मग आणखी कुठे सिंगापूरला जाऊ, अजून आहे आता UK ला जाऊ, अजून आहे मग काय म्हणून चला आता अमेरिकेला जाऊ. जसा बॅलन्स आहे तसं त्या लोकांची प्राप्ती करून घेतो. तसं या ठिकाणी जसे तुमचं पुण्य संचित आहे त्या संचयाच्या अनुषंगाने मग ते पुण्य संचित अधिकात अधिक प्राप्त करण्यासाठी म्हणून अग्निगा विद्या जी आहे अग्निहोत्रादी जी विद्या आहे त्या विद्येचा तुम्ही मला काय करा उपदेश करा की ज्याच्यामुळे मला काय होईल ते अमृतत्व म्हणजे स्वर्गादी लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत जाऊन ते जे अमृतत्व आहे ब्रह्मसकाशात ते मला प्राप्त होईल. हा दुसरा वर मी या ठिकाणी मागत आहे. आचार्यांचं असणारं भाष्य आचार्याच्या म्हणतात एवं गणविशिष्टस्य स्वर्गलोकस्य प्राप्ती साधनभूतम अग्निम सत्वं मृत्योः अद्देशी स्मरसी जानासी इत्यर्थः. की अशा प्रकारे हे मृत्योः हे महाराज कारण की आपण अशा गुणयुक्त स्वर्गलोकाच्या प्राप्तीचे साधनभूत अग्निस्मरण करता. अर्थात आपणास माहिती आहे ती अग्निची विद्या आहे. ती अग्निविद्या तुम्हाला माहिती आहे की जी या संपूर्ण स्वर्गादी लोकाच्या प्राप्तीचं साधनभूत. ते साधन केल्यानंतर साध्याची प्राप्ती साधनामध्ये साधकाला साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही. आता सगळ्या पारमार्थिक क्षेत्रामधून साधना हा शब्द बऱ्यापैकी आमचा डिलीट झालाय. साधना नको, फक्त काही झालं की हे करायचं ते करायचं, शिकायचं कशाला तर हे करायचं म्हणून शिकायचं, ते करायचं म्हणून शिकायचं, आत्मज्ञानासाठी शिकायचं असं कोणी म्हणत नाही. साधना आहे, साधनेशिवाय साध्याची प्राप्ती नाही. नुसतं ब्रह्मशास्त्र किंवा हे असणारं ब्रह्मविद्या प्राप्त करून साधना नसेल त्याचा काही उपयोग नाही. मग त्या ठिकाणी म्हणतात काय रामसुदाजी म्हणतात मग तो ब्रह्मपदी नाही ब्रह्मविद नाही होत तर ब्रह्म राक्षस होतो साधना नसेल. म्हणून साधना महत्वाची. साधनेच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीची अपेक्षा असेल तर बरोबर स्टेप बाय स्टेप जसे अष्टांग योग सांगितलं तसं ज्ञानाच्या सप्तभूमिका ज्या आहेत त्या भूमिका पास करत करत तो जी अंतिम भूमिका आहे त्या भूमिकेपर्यंत पोहोचतो. त्यासाठी काय साधना गरजेची. आता आमच्यामध्ये साधनेचा अंश फार कमी. नित्याची साधना काय जे असेल तुमचे XYZ नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. माऊलींनी सुद्धा त्या ठिकाणी हरिपाठामध्ये काय सांगितलं नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. नित्याची साधना ही फार महत्त्वाची. एक जरी माळ असेल तर ती नित्याची पाहिजे. ती काय केलं अनेक संकटापासून अनेक पापांपासून तुमचं रक्षण करणारी. म्हणून अशा प्रकारे ती साधना जी आहे अग्निसाधना तुम्ही जाणता ती मला सांगा. अर्थात आपणास माहिती आहे ती तुम्ही मला सांगा. आता माझ्यासाठी त्याचे प्रतिपादन करावे हे महाराज. आणि माझ्यासाठी ती असणारी अग्निसाधना ती तुम्ही सांगावी. ज्या अग्नीचे साधना केल्यामुळे स्वर्गप्राप्त पुरुष अर्थात स्वर्गच ज्याचे लोक आहे असे यजमानगण अमृतत्वास म्हणजे अमरतेला प्राप्त होतात म्हणजे देवभावास प्राप्त होतात. तर साधनेच्या अनुषंगाने स्वर्गादी लोक प्राप्ती स्वर्गादी लोक प्राप्तीच्या अनुषंगाने देवत्वाची प्राप्ती त्या ठिकाणी प्राप्त होतात. आणि अशा प्रकारे ते देवत्व प्राप्तीसाठी जी अग्निविद्या
अपेक्षित आहे, ज्या अग्नीची साधना अपेक्षित आहे, ती साधना त्या अग्निविद्येस मी आपणास दुसऱ्या वराद्वारे मागत आहे. आणि अशा प्रकारची ती अग्निविद्या आहे. ती अग्निविद्या आपण मला दुसऱ्या वराद्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे पहिला वर वडिलांना असणारी शांती, दुसरा वर अग्निविद्या संबंधी किती अग्निविद्येचा आता तुम्ही मला उपदेश करा, जी अग्निविद्या स्वर्गादी लोकांची प्राप्ती करून देणारी आहे. असं म्हणून नचिकेता या ठिकाणी दुसरा वर यमराजाकडे मागून त्याचं असणारं विश्लेषण यमराज 14व्या मंत्रापासून आरंभ करतात. या ठिकाणी आज बस. ओम तत्सत.